इयत्ता 5वी आणि 7वीची पालकांची आपण बैठक एकत्र घेतलेली आहे। दोन्ही पालकांना आपण पेपर दाखवणार आहे। आज ओपन डे आहे, पण त्याच्या आधी आहे आमचे विद्यार्थी 7वीचे दिवाळीच्या आधी शिबिराला जाऊन आले आणि मग त्यांनी काय बघितलं असं 5वीच्या पालकांनाही कळलं पाहिजे, असं संमिश्र विषय घेऊन आज आम्ही ही पालक बैठक योजली आहे। त्याची प्रस्तावना सौ स्मिताताई माने यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते। नमस्कार। आता जसं सांगितलं की द्वितीय सत्रातल्या पहिल्या बैठकीमध्ये आपल्या सर्व पालकांचं, इयत्ता 5वी आणि 7वीच्या सर्व पालकांचं मी विभागातर्फे मनपूर्वक स्वागत करते। मध्यंतरी आम्ही नॅशनल कॉन्फरन्स राष्ट्रीय परिषदेसाठी गेलो होतो आणि त्याचा एक अनुभव मला सांगावासा वाटतो, कारण तो थोडासा आपल्या शिबिर उपक्रमाला जाणार आहे। माझ्या सोबत जे विद्यार्थी होते ते अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी होते आणि एक विद्यार्थिनी ही त्यामधली, तिचं BSc 3rd इयर सुरू होतं आणि जेव्हा आमचा रेल्वेचा प्रवास सुरू झाला, एक 8 दिवसांचा आमचा हा राष्ट्रीय परिषदेचा प्रवास किंवा ते सत्र असणार होतं, जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा ती अक्षरशः रडायला लागली आणि मला समजेना की ही नेमकी का रडतीये। आणि जर म्हणजे आई वडिलांना बाय करायचं म्हटलं, अगं आहोत आपण सगळेजण समवयस्क आहोत, तरीही का रडतीयेस तू? तर तिने मला असं सांगितलं, ताई मी पहिल्यांदाच आयुष्यामध्ये माझ्या आई वडिलांना सोडून चाललेली आहे। म्हणजे आपले विद्यार्थी हे शाळेमध्येच माझ्या मते फक्त ज्युनियर KG लाच जाताना रडलेले असतील, आता ते 5वी पासून तुम्ही घरी राहा, 4 दिवस मला फोन सुद्धा करू नका, आम्ही निवांत आहोत, अशा स्वरूपामध्ये तयार झालेले आहेत। आणि याचं सगळं श्रेय आपण म्हणजे मी माझ्या लहानपणापासून हे शिबिरांना देत आहे। आणि यावेळेस पहिल्यांदाच आपण प्रथम सत्राची परीक्षा झाली की शिबिर घेणं हा पहिल्यांदाच आपण असा प्रयोग केला होता। निवडणुकांचे अनेक परिणाम अनेकांवरती झालेले असतील, पण आपल्या शिबिरावरती सुद्धा या निवडणुकीचा असा परिणाम झालेला आहे। आणि या विद्यार्थ्यांनी एक उत्तम प्रकारे परीक्षा आणि शिबिर सगळी धांदल तुम्हीच बघितलेली आहे, पण तो ओपन डे आणि शिबिराचे निवेदन असं एक खूप छान योग या निमित्ताने आलेला आहे, कारण दोन्ही परीक्षा या विद्यार्थी प्रथम सत्राच्या वेळेसच देत होत्या। आपले राष्ट्रपुरुष जे आहेत ते स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास यांनी भारत भ्रमणाचा संस्कार हा आपल्याकडे म्हणजे त्यांच्याकडूनच आपण हा घेतलेला आहे आणि केल्याने देशाटन असं आपण म्हणतो। पूर्वीच्या काळी जर कोणाला जर राजा म्हणून त्याची नियुक्ती करायची असेल तर त्याला आधी सांगितलं जायचं की बाबा तू आधी भारत भ्रमण करून ये आणि मग तू त्या राजाची जी काही कौशल्य आहेत ते घेण्यासाठी पात्र ठरत असेल, कारण की अनुभव आपल्याला जे दाखवतो ते आपण काहीही केलं तरी कितीही वर्गामध्ये हे शिक्षण पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला, ते चित्रफितीच्या रूपाने दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा जे प्रत्यक्ष दर्शन होतं त्याच्यामधून विचारांची जी दिशा घडत असते, जी विचारांना गती मिळत असते, हे खूप वेगळ्या प्रकारचा काय म्हणू त्याला विद्यार्थी प्रतिसाद देत असतात। विद्यार्थ्यांना जी उद्दिष्ट सांगितलेली होती ती स्वावलंबन, मित्रांना सहकार्य, आई वडिलांपासून दूर राहणं, हे बाबी शिकणे नक्कीच त्या उद्दिष्ट होते, पण त्यासोबतच हे विद्यार्थी निरीक्षण करायला लागलेले आहेत आणि तेही निरीक्षण निसर्गाचं, माणसांचं, त्यांच्या राहणीमानाचं आणि त्याच्यामधूनच त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये समस्या काय असतात ते समजायला लागलेलं आहे आणि आपण किती सुखकारक परिस्थितीमध्ये, सुखसोयींमध्ये राहतो याची सुद्धा जाणीव मी म्हणत नाही दृढ झालेली आहे, पण कुठेतरी त्याला निर्माण होण्यासाठी हे शिबिर पूरक ठरलेलं आहे आणि म्हणून हे शिबिर निवेदन आहे। कारण की आम्ही काय काय केलंय तर विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगितलंच असेल, पण त्याच्यामध्ये विद्यार्थी नेमकं काय शिकलेले आहेत हे तुम्हालाही कळावं, त्या सगळ्यांचा तो परिपाक जो आहे हे सगळ्या 4 दिवसांचा हा तुमच्यापर्यंत तो पोहोचावा यासाठी विद्यार्थ्यांनी शिबिर निवेदन ज्याचा जो मागोवा घेतला जातो तेव्हा विद्यार्थ्यांनाही कळतं की आपण नेमकं काय शिकलो आणि ते पालकांनाही समजतं। आणि इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे शिबिर घेणार आहोत त्यांनाही लक्षात येतं की शिबिराच्या माध्यमातून हे विद्यार्थी काय शिकत आहेत। पालकांनी अत्यंत विश्वासाने आमच्याकडे हे विद्यार्थी पाठवलेले होते। अनुभवांचं भांडार आम्ही खुलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थ्यांनी वेचक वेधक वृत्तीने काय काय घेतलं
हे तुमच्या पुढे मांडण्याची ही संधी आम्ही आता या पालक बैठकीच्या निमित्ताने घेत आहोत। आणि त्याचबरोबर हे निवेदन संपल्यानंतर अभ्यासामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी जी प्रगती केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला समजणार आहे। तर सर्वांनी या पालक बैठकीमध्ये श्रवण भक्ती नक्की करावी आणि विद्यार्थ्यांना 5वीच्या पालकांनी विद्यार्थ्यांना पाठवण्याची मानसिकता देखील करावी असं सुचवते आणि थांबते। धन्यवाद स्मिता ताई। खरंच प्रत्यक्ष दर्शन हे अनुभवाचं संचित असतं आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, शिवार आमचे हिरवे रान, झरे मोकळे झुळझुळ गान, निसर्ग आमचा आम्हीच राखू, जगी कुठेही गेलो तरी जगू सजू आमचा गाव। अशाच आशयाचं उद्दिष्ट असणार म्हणजे आमचं 7वीचं 24 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत गेलेलं शिबिर। विद्यार्थी वेल्हेला गेले होते आणि या शिबिरात या 4 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अनुभव देण्याचा नियोजन आमच्याकडून झालं होतं आणि यातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळे अनुभव घेतले। व्हॉट्सअपच्या गटावर तर ते येतच होते। तर आमच्या विद्यार्थ्यांनी या 4 दिवसात खरंच काय काय मिळवलं, काय बघितलं, काय अनुभव घेतला याचं निवेदन दिवसांप्रमाणे संवाद रूपाने क्रमशः 7वी अ, ब, क व इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आपल्या समोर सादर करणार आहेत। मी 7वी अ च्या सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी। 7वी अ चे विद्यार्थी हो ना, आणि शिबिराच्या सूचना पण मिळाल्या। आता आपल्याला शिबिरात नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार। आता आपण मस्त प्रवास करत करत स्वराज्य स्तंभाच्या ठिकाणी गेलो। जेलडी गावातील स्वराज्य स्तंभ हा स्वराज्याला 300 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बांधलेला आहे। या स्वराज्य स्तंभाची बांधणी 1945 साली केलेली आहे। या स्वराज्य स्तंभाला स्वराज्याचे प्रवेशद्वार म्हणतात, कारण या स्वराज्य स्तंभापासून स्वराज्यातील कोणत्याही किल्ल्यांवरती जाता येते व या स्तंभाखालील बाण हे किल्ल्यांच्या दिशा व अंतर दाखवतात। हे अंतर मैल या एककात मोजले जाते। यानंतर आपण बनेश्वरला गेलो होतो। किती छान वाटलं ना त्या निसर्गरम्य वातावरणात जेवण करायला। वन म्हणजे वन, वनात असलेला ईश्वर म्हणजेच बनेश्वर। हे मंदिर नसरापूर या गावात आहे। तसेच या मंदिरात 1683 पासूनच एक प्राचीन घंटा होती। तिथे 5 कुंड होते आणि ते पांडवांच्या काळातले होते असे म्हटले जाते। ते मंदिर पाण्याखाली असे पण म्हटले जाते व तिथे आपल्याला किती मजा आली ना। हो, किती निसर्गरम्य वातावरण होतं ते। मग आम्ही वेल्हे गावात पोहोचलो। वेल्हे गावात पोहोचल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी वेल्हे केंद्राची आम्हाला भव्य इमारत दिसली। सुरजदादांनी आपले किती आपुलकीने स्वागत केलेलं आहे। तिथली व्यवस्था किती छान होती ना। ज्ञानप्रबोधिनी केंद्र खूप स्वच्छ व सुंदर होते। मग आम्हाला खोल्या दाखवल्या। खोल्यांमध्ये बंक बेड होते। दुसऱ्या मजल्यावर मुलांची राहण्याची व्यवस्था होती आणि तिसऱ्या मजल्यावर मुलींची राहण्याची व्यवस्था होती। आंघोळीला गरम पाण्याची व्यवस्था होती। जेवायला आम्ही एकत्र बसायचो, पण जेवणाची तर मजाच वेगळी होती। हो रे, तर तिथे सोबतीचं तर चांगलं होतंच, पण त्या जेवणालाच वेगवेगळे पदार्थ होते आणि आपल्याला जेवण वाढण्यासाठी व साफसफाईसाठी आपले गट पण केले होते। तो अनुभव तर वेगळाच होता। हो ना, पण तिथली कार्य करण्याची पद्धत तर खूप सुंदर होती। हो, तिथली ज्ञानप्रबोधिनीची वास्तू ही गुढीपाडव्याच्या दिवशी बांधली होती। ही वास्तू सामाजिक कार्यासाठी बांधलेली आहे। तिथल्या मुली तिथे आणि तेथील मोठ्या मुली लहान मुलींना शिकून आपल्या कॉलेजची फी भरतात, म्हणजे तिथं कमवा शिकायची योजना आहे। पण या मुली येतात कुठून? या मुली खेड्यातून येतात। ते खेड्यात राहतात म्हणून त्यांना दुसऱ्या गावामध्ये शिकायला जावे लागते। त्यामुळे त्यांचे आई बाबा
शिकता येत नाही म्हणून ते वेल्हेमध्ये वसतिगृहात राहतात. तिथल्या गावातल्या महिलांसाठी त्यांना पैसे हाताळता या पैशांचे महत्त्व समजावे, बचत करावी म्हणून तिथे बचत गटाची स्थापना केली. खरंच प्रबोधिनीचा आपल्याला नेहमीच अभिमान असतो. शिबिरामुळे तर तो अधिकच वाटतो. धन्यवाद. निर्माण झाले ते झालं आणि खूप व्यवस्था होती. आता दुसरा दिवस सात्विक होईल. बघूया आपल्या शिबिरातला दुसरा दिवस. चला आवर लवकर. सकाळच्या प्रसन्न वातावरणात निरीक्षणाच्या सत्राला जायचंय. हे किती चालावं लागतंय रे. मला तर चालायला खूप आवडतं. बरं झालं बाबा आपण दूध बिस्किट खाऊन आलो. हो, मसाला दूध होतं म्हणून आवडलं. मला पण. अर्पिता, तो तोरणा काय भव्य दिसतोय ना ग. आणि इकडे फुले पण किती छान आहेत. हे टणटणीचं फुल किती छान आहे. टणटणीचं फुल सुंदर आहे, पण मला सोनकीचं फुल खूप आवडलं. आणि पक्षी पण काय वेगवेगळे आहेत ना. सातबाई, शिंपी, बुलबुल, चिमणी, कावळा. आणि या पक्ष्यांचे आवाज पण किती सुंदर आहेत. आणि ही भात शेती आणि नाचणीची शेती पण किती छान आहे. मी तर नाचणीची शेती पहिल्यांदाच पाहिली. आणि मला तर या गडावर येताना पहिल्यांदाच कळलं होतं की इथे गोंदाजी गुरु यांची समाधी आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय या किल्ल्यावर कोणच येत नव्हतं, कारण ते या किल्ल्याचे किल्लेदार होते ना. बरं आता हे सत्र तर आपलं झालं, पण आता भूकही लागलीये आणि नाश्त्याची वेळ पण झालीये. जायचं का आपण केंद्रावर नाश्ता करायला? हो. नाश्ता छान होता ना. हो. चला आपण बांबू उद्योग पाहायला जाऊ. गाथा, तुला माहितीये का, वेल्ह्यात प्रामुख्याने मेज बांबूचं उत्पादन घेतलं जातं. आणि इकडे ज्या पण वस्तू बांबूपासून बनतात ना, त्या मेज बांबूपासून बनतात. आणि इकडे बाहेरून कुठलाही बांबू घेतला जात नाही. अगं हो ना, मी पण पहिल्यांदाच बांबूपासून वस्तू बनवण्याची प्रक्रिया पाहिली. आणि मी तर किती वेगवेगळ्या मशीन पाहिल्या माहितीये का. लॅथ मशीन, बांबूपासून पट्ट्या निर्माण करण्याच्या मशीन आणि त्यापासून तयार झालेल्या गोष्टी तर पेन स्टँड, अगरबत्ती स्टँड, आकाशकंदील किती सुंदर होत्या त्या. आणि दिवाळीच्या निमित्ताने काही मुलांनी या गोष्टी विकतही घेतल्या. बरं आता आपण वेल्हे गावाच्या ग्रामदैवतेचं म्हणजेच मेंगाई देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. हे तुम्हाला माहितीये का, या देवीचे मोठे वैशिष्ट्य आहे. काय? ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे स्वतःच निर्माण झाली. आणि या देवीच्या उत्सवाच्या वेळी देवीची पालखी काढून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली जाते व पालखी पुन्हा मंदिरात येते. आणि एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीच्या उत्सवाच्या दिवशी प्रत्येक घरात एक घोंगडी आणि मिरच्या घेतल्या जातात. किती वेगळी प्रथा आहे ग ही. हो ना, या देवीच्या यात्रेत देवीला 32 तोळे शिवकालीन सोने व चांदीचे मुखवटेही बसवले जातात. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही कार्याला जाताना देवीचे दर्शन घेतल्याशिवाय जातच नव्हते. बरं आता आपण या वेल्ह्याच्या ग्रामदैवतेचं दर्शन तर घेतलं, पण आता आपण शाळेत जाणार आहोत. आणि ही शाळा जिल्हा परिषदेची शाळा आहे. हे गाव तालुक्याचं गाव असूनही येथे एकही प्रायव्हेट शाळा नाही. एकच शाळा आहे आणि ती सुद्धा जिल्हा परिषदेची. आणि या शाळेत 1ली ते 7वीचं शिक्षण दिलं जातं. अरे, मला तर आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा 3रीच्या मुलाने 37चा पाढा म्हणून दाखवला. 37चा? आमचं काय? या शाळेचा विज्ञान प्रकल्पातही सहभाग असतो. अरे थांब, ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पातही सहभागी होती. अरे विसरलोच. आणि तोरणा किल्ला चढून उतरण्यामध्ये तर या शाळेतील मुलांचा नेहमी पहिला क्रमांक येतो. बरं पण आता या वेल्ह्या गावात जसा एक तोरणा किल्ला आहे तसा शिवकालीन वाडा सुद्धा आहे. हा वाडा राजभोर राजाच्या दुसऱ्या राणीचा आहे. आणि हा वाडा राणीने शासकीय कामगारांसाठी जमा केला. आणि या वाड्यात अजूनही कोषागार विभाग काम करतो. आणि या वाड्याला अभिलेखन विभाग सुद्धा म्हणतात. आणि या गावात 1950 पासून ते 7/12 जन्म मृत्यू अशी कागदपत्रे आहेत. आणि 1950
1950 ते 1800 पर्यंतची कागदपत्रे ही मोडी लिपीत आहेत आणि 1800 पासून पुढची कागदपत्रे ही मराठी भाषेत आहेत आणि इकडे कागदपत्रे ठेवण्याचे 4 प्रकार आहेत. ते 4 प्रकार म्हणजे ही कागदपत्रे 4 वेगवेगळ्या कापडांमध्ये ठेवली जातात. लाल कापडातली जी कागदपत्रे असतात ती कायमस्वरूपी असतात. पिवळ्या कापडातली असतात ती 10 वर्षासाठी असतात. हिरव्या कापडातली असतात ती 30 वर्षासाठी असतात आणि जी पांढऱ्या कापडात असतात ती 5 वर्षासाठी असतात. या वाड्यात एका खोलीत मेंगाई देवीचे शिवकाळाचे दागदागिने सुद्धा आहेत. ती खोली आता सील करण्यात आली आणि हे कागदपत्रे वाचून दाखवण्यासाठी इथे 2 व्यक्ती येतात. ती ही कागदपत्रे सरळ सोप्या भाषेत सांगतात. आता आपण शिवकालीन वाडा पाहिला. आता आपण शिवकालीन विहीर पाहायला जाऊया. या विहिरीतलं पाणी किती गोड आणि किती स्वच्छ आहे ना. इकडच्या लोकांना तर ॲक्वागार्डची गरजच नाही. आणि या विहिरीतलं पाणी जिवंत झऱ्यातनं येतं. आजूबाजूच्या गावातही हेच पाणी पितात. अरे चला चला, आता आपल्याला दवाखान्यात जायचंय. दवाखाना? आम्हाला काय नाही झालं. अरे दवाखान्यात आपल्याला उपचारासाठी नाही, दवाखान्याची ओळख करून घेण्यासाठी जायचंय. तिथं आपल्याला डॉक्टर निनाद यांनी खूप छान माहिती सांगितली ना. आणि हो, त्यांनी सांगितलं की या दवाखान्यात एक नेत्रालय, एक्सरे रूम आणि औषध वाटपाची सोय आहे. या दवाखान्यात 30 बेड सुद्धा आहेत. आणि एवढ्या सुविधा असूनही तिथे एकच डॉक्टर आहे. एकच डॉक्टर? आणि तो पण रजेवर असला तर? या गावात आहे तो फक्त एकच दवाखाना, तो पण सरकारी. एकच दवाखाना, तो पण सरकारी? सकाळपासून अख्खं गाव पालतं घातलं. बाई नाही, जेवायचं राहिलंय. जेवण राहू बाजूला, पण आता तुम्ही कधी खेकड्याची शेती बघितली का? नाही. या खेकड्याच्या शेतीच्या प्रशिक्षणासाठी वेल्याच्या बाहेर बारामतीला जावं लागतं. आणि आम्ही जिथे खेकडा शेती बघायला गेलो होतो ते तळं जवळपास 40 फूट खोल होतं आणि इकडे 2000 ते 3000 प्रकारचे वेगवेगळे खेकडे होते. आम्ही तिथं अजून धूरमुक्त चुलीच्या इंधनाबाबतही माहिती घेतली. तिथं पालपाचोळ्याद्वारे एक मिश्रण तयार केलं जातं. मग त्याचा मॉइश्चर तपासून एका विशिष्ट मशीन मध्ये त्याला टाकून बारीक गोळ्या बनवल्या जातात. यालाच धूरमुक्त चुलीचं इंधन असे म्हणतात. यानंतर आम्ही लोहारकाम पाहायला गेलो. तिथे अवजारे बनवणे, अवजारांना धार लावणे, अवजारांची मूठ बदलणे इत्यादी कामे आम्ही पाहिली. तिकडे एक दगडी भट्टी होती आणि त्या दगडी भट्टीत आग लावून त्या अवजारांना आकार देण्याचे काम चालू होतं. आम्ही तिकडे वेगवेगळी हत्यारेही पाहिली, जसे कुदळ, कुऱ्हाड, कोयता, फावडं, बिळा आणि अजून बरीच आम्ही तिकडे हत्यारे पाहिली. झालं का तुमचं? जेवायचं काय? हो, आता आपण जेवायला जाऊ. जेवण छान होतं ना? हो. चला, या जेवणातल्या भाज्या कुठून आणल्या ते पाहायला जाऊ. म्हणजे आठवडी बाजार. या बाजारात भाजीपाला, फळे, तंबाखूचे प्रकार, माशांचे प्रकार, मसाल्यांचे प्रकार, कडधान्ये, कपडे, चपला, बांगड्यांची दुकाने आम्ही पाहिली. आणि तुम्ही तिकडे परिचय घेतला का? हो. मी तर एका मावशींचा मुलाखत घेतली. त्या मावशी बांगड्या विकत होत्या आणि त्या असं म्हणतात की हा व्यवसाय त्या 4 पिढ्यांपासून करतात. 4 पिढ्या? बरं, आता आपण आठवडी बाजार बघितला. आता आपण गोठा बघायला जाऊया. तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गायी, गोळी खत व गुरांचा चारा पाहिला. वेगवेगळ्या गायांचे प्रकार सुद्धा पाहिले, जसे की जर्सी गाई, गावरान गाई आणि म्हशी पाहिजे. यानंतर कोणतं सत्र आहे रे? खेळायचं. खेळण्यासाठी आमचे एक गट केले आणि प्रत्येक गटाला एक शिक्षक दिले. आणि आम्ही तिकडे वेगवेगळे खेळ खेळलो, जसं की डॉजबॉल, गोल खो खो आणि रुमाल पाणी. कसं विसरू शकता तुम्ही? हो. शिक्षकांसोबत खेळायला काय मजा आली ना. शिक्षकांना पहिल्यांदाच खेळताना पाहिलं. बरं, आता आपण केंद्रावर जाऊया, जेवण करूया आणि दैनंदिनी लेखन करून झोपूया. बरेच दमणूक झालीये, लवकर झोपही लागेल. हो.
आणि स्वतःची क्षमता तर जेवण होईपर्यंत काढून धरली, पण त्यातही खूप वेगळा आनंद होता. असा 3रा दिवस साजरा करणार आहे 7वी क चे विद्यार्थी. शिबिराचा 3रा दिवस. अरे तुम्हाला शिबिराचा गावभेटीचा दिवस आठवतोय का? हो ना. अरे हो, सकाळी सर्वजण 9 पटात 8 वेगवेगळ्या गावांना भेट देण्यासाठी आपण निघालो होतो. अरे आपल्यासाठी छान महिंद्रा मॅक्स गाड्यांची सोय सुद्धा केलेली गावात जायला. अरे पण आपण ज्या गाड्यांमधून गेलो होतो त्या गाड्यांचे चालक तर कसली भारी गाडी पळवत होते. आणि सकाळचं धुकं पण कसलं भारी होतं. हो ना. आमच्या गाडीत तर बसायला जागाच नव्हती. अरे ते सोड, पण सकाळी छान छान सूर्यकिरण पिकांवर पडत होते तेव्हा कसलं निसर्गरम्य वातावरण होतं. गारगार वाटत होतं खूप. आम्ही आमच्या इको गाडीमध्ये तर 15 जण बसलो होतो. तुम्ही गावात गेल्यानंतर काय काय नवीन गोष्टी बघितल्या? हे आपण आपापल्या गावात केलेल्या वेगळ्या आणि नवीन गोष्टी एकमेकांना सांगायच्या. हो चालेल. हो, मीच सांगतो. मी ना आपल्या शाळेने बांधलेली विहीर पाहिली. त्यावर आपल्या शाळेचं नाव होतं. अरे आम्ही गावातल्या विहिरी, शेती, घरे, घरांची रचना, शेतीची अवजारे इत्यादी गोष्टी पाहिल्या. आम्ही ज्या शाळेला भेट दिली त्या शाळेच्या मागे एक छोटी परसबाग होती. चुलीवर पिठलं भाकरी बनवा, तर आम्ही त्याचा सुद्धा एक नवीन अनुभव घेतला. आम्हाला कणगी दाखवली ज्यामध्ये गावातील लोक धान्य साठवून ठेवायचे. आणि मी माझ्या गटासोबत विहिरीतील पाणी काढण्याचा अनुभव घेतला. तिथले रस्ते किती कच्चे आणि अरुंद होते. आणि त्यासोबतच घराच्या जमिनी सुद्धा शेणाने सारवलेल्या होत्या. आम्हाला तर त्या गावातले पोलीस पाटील आणि वनरक्षक सुद्धा भेटले होते. आम्ही त्यांचीही मुलाखत घेतली. आम्हाला नाचणी, वरई, भात शेतीची माहिती दिली आणि ते रांगोळी सुद्धा. त्यासोबत तिथल्या घरांची रचना तर किती वेगळी आणि छान होती ना ग. आणि तिथल्या गावाकडचे शब्द तर कसले वेगळे होते. खड, जन्नी आणि कारवी. आम्ही तिथल्या एक ग्रामदैवताचं दर्शन घेतलं. तिथली रचना किती वेगळी होती. सगळ्या मंदिरांवर कोरीव काम केलेले होते. आणि आपण जी शाळा पाहिली तिलाही कसं भारी सजवलेलं होतं ना. हो, आपण ज्या झेडपीच्या शाळेत गेलेलो तिथल्या सरांची आणि मुलांची आम्ही मुलाखत सुद्धा घेतली. त्या शाळेबद्दल कोणाकडे माहिती आहे का? अरे आराध्याकडे माहिती आहे की. आम्ही ज्या शाळेत गेलो होतो त्या शाळेची स्थापना 1 जून 1956 साली झाली होती. या शाळेत 2च वर्ग असले तरी 100% उपस्थिती असते. या शाळेची विद्यार्थ्यांची संख्या 16 आहे, तरी सर्व मुले व्यवस्थित अभ्यास करतात. आराध्या, आपण दोघींनी मिळूनच माहिती घेतलेली ना. तुझ्याकडे काय माहिती असेल तर सांगशील का? हो, या शाळेला 12 पुरस्कार मिळाले आहेत. या शाळेत 2च शिक्षक आहेत, एक सर आणि एक ताई. सर 1ली ते 4थी शिकवतात आणि तर 5वी ते 7वी. या शाळेत मध्यान्ह भोजन योजना पण चालते. म्हणजेच मिड डे मील ना. हो. आणि आपण ती शाळा पाहिली होती त्याच्या बाजूला 2 मंदिर होती. एक विठ्ठलाचं मंदिर होतं आणि एक शंकराचं मंदिर होतं. विठ्ठलाच्या मंदिराची गावातले लोक रोज सकाळी काकडा आरती आणि भजन करतात. आणि शंकराच्या मंदिराची प्रत्येक वर्षी गावात यात्रा पण असते. आणि आपण भागामध्ये ज्या गेलो होतो तिथे खूप साऱ्या स्वयंभू मूर्त्या पण आपल्याला सापडल्या. आणि हो, ऋषिकेश आपण एक निरीक्षण केलं होतं की निगडे गावात आपल्याला जी विष्णूची मूर्ती दिसलेली तशीच मूर्ती देवळात सुद्धा होती रे. हो. आणि काही मुलांनी मला सांगितलं ते शिवराज दादांबरोबर मुसळपेठ या गावात गेले होते. तिथे एक संस्था आलेली. ती लहान मुलांना फटाके व मोठ्या माणसांना कपडे देत होती. आणि त्या लहान मुलांच्या आग्रहानिशी मुलांनी पण फटाके फोडलेले. हो रे, हे सगळं आहेच. पण तुम्ही अजून गावात गेल्यानंतर कोणत्या नवीन गोष्टी अनुभवल्या? आम्हाला नागपूरच्या शेतीबद्दल करिश्माताईंनी माहिती दिली. मी पासली या गावात येते. तेथे मला साक्षीताई आणि मानसीताईने माहिती दिली. अरे पण तुम्हाला माहितीये का, या सगळ्या ताया प्रबोधिनीतच काम करणाऱ्या होत्या. हो. तुम्ही कुणी चुलीवरच्या कोऱ्या चहाचा अनुभव घेतला का? आमच्या गटाने तो अनुभव घेतला, पण त्याचबरोबर आम्ही चुलीवरती स्वयंपाक करायचा अनुभव पण घेतला.
तुम्ही कोणी घेतला का तो अनुभव? चूल तर आहेच, पण त्याबरोबर आमच्या गटाने पाटावरवंट्यावरती ठेचा करायचा पण अनुभव घेतला. म्हणजे आपण एकंदरीतच ग्रामीण स्वयंपाक बनवण्याचा आणि तो खाण्याचा अनुभव घेतला. आणि हो आपण जी घरे पाहिली त्यात तर घरातच एका बाजूला गाई वासरांचा गोठा आणि शेतीची अवजारे होती. एक कोणी विहिरीतून पाणी काढले का? हो ना, विहिरीतून पाणी काढताना मला थोडी भीती होती, पण नंतर सगळ्यांनी विहिरीतून पाणी काढल्यावर छान वाटलं. पण जेव्हा आपण विहिरीतून पाणी काढलं तेव्हा काही मुलांनी ते पाणी हांड्यामध्ये भरून डोक्यावरती चुंबळ ठेवून आणि त्या चुंबळवरती तो हांडा ठेवून ते पाणी घरी आणलं आणि तेव्हा समजलं की ग्रामीण जीवन किती कष्टाचं असतं. हो, आणि त्या घरांमध्ये ठिकठिकाणी वर माळ होता. वीज पुरवठा खूप कमी असल्याने घरात दिवे लावण्यासाठी दिवळे होत्या. अरे आणि तुम्हाला माहितीये का, ही सगळी गावं शिवकालीन होती. त्या काळात शिवरायांचे मावळे त्या गावात राहायचे आणि आता त्यांचे वंशज राहत आहेत. ते सगळे वंशज आपल्याला त्या कार्यकर्त्यांमुळे म्हणजेच त्या ताळ्यांमुळे पाहायला मिळाले. आपण गावात सोनकी, आंबा, चिंच, हिरडा, रोहा यांसारखी झाडे पाहिली. अजून आपण काही वेगवेगळी झाडे पण पाहिली. आणि आपण देवराईत गेलो तेव्हा पण आपण वेगवेगळी झाडे पाहिली होती. आपण देवराईत माकड, लिंबू, अंजर, फणस ही झाडे तर पहिल्यांदाच पाहिली. आणि हो आपल्याला देवराईत इंडियन पाम ट्री पण पाहायला मिळाले. अरे ते आहे. आपण देवराईत तर गेलो खरं, पण देवराई म्हणजे कोणाला माहित आहे का? हो, देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेली जागा. म्हणूनच प्रत्येक देवराईत मंदिरे असतात. अशा देवराईत वन विभागाने सांभाळलेली नसून परंपरेने सांभाळलेली असतात. आणि हो देवराईमध्ये मंदिर असल्याने आपण तिकडे उपासना पण केली होती. हो, आपण त्या मडे घाटात गेलो होतो. तिथला परिसर कसला छान होता ना. अरे हो, आपण तिथे लक्ष्मी धबधबा आणि नागफणी सुद्धा पाहिली. आणि हो ना, तो निसर्गरम्य परिसर किती सुंदर दिसत होता. आणि गावडे सरांनी किती छान गड किल्ले आणि घाटाची माहिती सांगितली. आणि त्या घाटातून खाली उतरलं की कोकण या भागातील रोहा हे गाव लागत होतं. हे पण आपल्याला नवीनच कळालं. हो ना. आणि आपण एक निरीक्षण केलं की दिवाळीनिमित्त आपण शाळेमध्ये जो उंबरखिंडीचा प्रसंग पाहिला होता त्याच्यामध्ये पण हेच कुसरपेठ गाव, रोहा आणि नागफणी आपण पाहिली आणि तिथे जाऊन आपण प्रत्यक्षात ते अनुभवलं. हो, ते ठीक आहे. पण सूर्यास्त बघणं तर निसर्गाचा दिवसातला सगळ्यात भारी पाठ होता. कारण तो धबधब्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यात 130 विद्यार्थ्यांनी ठेवलेली शांतता तर खूपच वेगळी होती. एकंदरीतच शिबिरातील हा तिसरा दिवस निसर्गातील अनुभव आणि ग्रामीण जीवनाने भरलेला होता. धन्यवाद. ग्रामीण तिसरा दिवस हा संपूर्णपणे बाहेर घालवलेला पण अनुभवांचा गाठोडं घेऊन आलेला. खरंच सगळ्यांना जे सूर्यास्ताचं दर्शन घेतलं ते कायमस्वरूपी 130 विद्यार्थी 10 ते 12 आणि शिक्षक असे सगळे संपूर्ण शांतता होती. त्यामुळं हा दिवस आणि हा निसर्गाचा एक अनोखा आविष्कार कधीच विसरणार नाही. यानंतर चौथा दिवस कसा आपण घालवला ते 7वी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सादर करतील. आईच्या समोर या सगळे Good morning everyone. Today we are going to share our experience of 4th day of our shibir. The shibir was really fun. Yes, to begin with, we slept really late in the night. On the next day, we went to Torna followed by a different route. Though the route was difficult, we were able to see the glory of Torna clearly. On this way, we saw many animals like cows and buffaloes. We also saw a shredded skin of a snake. Sir had also held a crab. Sir said that holding a crab was very easy, but I was really scared by the thought of holding a crab. Then Samaran sir told us some information about Torna Fort. It was the first fort captured by Shivaji Maharaj in 1647. The Killedar of Torna Fort was Godaji Guru. We saw a cannon and a flag on a fort. After that, we had our Samaroh, in which we were given the articles that we had bought. We had also given gifts to the people who had made us stay happy. Then we went to Sereniko village. After the trek, we went and boarded the bus and reached Eco village after an hour. Yes, Eco village was really fun. It wasn't as I expected to be. After that, we went to a very eco-looking house which had a very big hall.
On the walls there were many good thoughts written. One of it was, the first duties of a physician is to educate the masses and not take medicine. It was a very big hall and mostly a very good thing. And as Sarah said, there were many good thoughts written on the wall. Instead of tables and chairs, there was a structure which resembled steps to sit on. To give us a very informative perspective of Eco Village, Nikhil Dada Kothari spent his valuable time. Nikhil Dada and Deepika Tai both were civil engineers. They chose village life instead of modern life. They didn't send their children to school. They didn't school. They gave their children a lot of freedom. Their children also had a very healthy bonding with the nature. Nikhil Dada Kothari told us very important information, which would definitely help our future and present life. What were the points that Nikhil Dada gave? Did you forget? The points that Nikhil Dada explained were how to sink in nature and stay happy. Sir explained us the rules of living, which were to connect to the soil without shoes, to stay in the sunlight for a longer time, and to drink water from river and streams. Sir explained us the diseases affected due to drinking of acidic water, which can be getting obese and having grey hair. After explaining some problems and solutions, Sir told us to venture out in the city eco-village. We went to a bird cage where various birds with unique colors were bred. There were rabbits in that cage. There were many amazing sights which would take the whole day to explain. Then we went to the river, right? Oh yes. And we didn't even know where were we going. We got it as a surprise. The thought of going to the river was just amazing. I was so happy that I could hardly speak. I thought that the river would be unclean, but as usual, I was wrong. At first, the boys went and then the girls. As we entered the river, we noticed that the river was not very deep but was shallow. The water of the river was very refreshing and clean. We swam over there. We splashed water on our friends' faces. Then we dried ourselves and went to the Kendra. There we did our lunch. Then we had a lunch which was delicious after an exciting day. After all, somebody has rightly said, the hunger is the best sauce. Therefore, we had our lunch. After that, we started our return journey, and I was so sad that Shibir was ended. In the bus, we played cards with our friends, and after that, we also songs in the bus. पण शिबिरातली मजा तर वेगळीच. आपण मज्जाच केली. मज्जा खूपच केली, पण त्याबरोबर खूप माहिती सुद्धा मिळाली. माहिती तर सगळ्यांनीच मिळवली, पण आम्ही जी मजा केली ती कोणीच केली नाही. आम्ही तुमच्याहून जास्त मज्जा केली. नाही, आम्ही तुमच्याहून जास्त मजा केली. अरे तुम्हाला माहिती आहे का? आम्ही तर रात्री एका ठिकाणी जमून भूताचे खेळ खेळायचो. तुमचं तर काहीच नाही. आम्ही तर तोंडाला पावडर लावून व मास्क घालून एका आमच्या मित्राला घाबरवलं सुद्धा. एवढा घाबरला की तो बेडवरनं खालीच पडला. आम्ही पण आमच्या मैत्रिणीला असंच करतो. मास्क आणि पावडर न लावता आम्ही केस पुढे करतो. आम्हाला लवकर झोपायला सांगून सुद्धा आम्ही लवकर झोपलो नाही. आम्ही असं नाही केलं. आम्हाला शिक्षकांनी ओरडलं आणि आम्ही लगेच झोपायला गेलो. चल काही पण काय. आम्हाला माहिती आहे तुम्ही केवढे आज्ञाधारक आहे. अरे आम्ही खरंच झोपलो. झोप लागली आहे ती वेगळी गोष्ट, पण झोपायला गेलो हे महत्वाचं. आम्ही तर बाथरूम मध्ये जाऊन चॉकलेट सुद्धा खाल्लं मध्ये. आम्ही तर हॉलमध्ये झोपलेलो. विचार करा आम्हाला किती भीती वाटली असेल. आता तुम्ही जे काही बोललात त्याच्याबरोबर हेच कळतंय की मुलांनी मुलींपेक्षा जास्त मज्जा केली. नाही मुलींनी मुलांपेक्षा जास्त मज्जा केली. आम्ही जास्त मज्जा केली. नाही आम्ही केली. नाही आम्हीच मज्जा जास्त. आम्हीच केली. अरे थांबा, आता कोणी जास्त मज्जा केली हे बघण्यात काहीच अर्थ नाही. खरे तर सगळ्यांनीच खूप मज्जा केली आणि आपल्याला आपल्या शिक्षकांबरोबर नव्याने मैत्री करण्याची एक संधी मिळाली आणि आपण आपल्या पालकांपासून लांब गेलो व आपल्याला ग्रामीण जीवनाचा एक नवीन अनुभव मिळाला. थँक्यू. हा वाद कधीच संपणार नाही. कारण ती मजाच अशी होती, अनुभवच असे होते. मी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर ते बघत होते. म्हणून उत्स्फूर्तपणे खरंच कोणाला खाली बसलेलं निवेदन करायचं असेल तर आपण दोघांना जरूर संधी देणार आहे. इथे स्लाईड सुरू होत्या, सादरीकरण सुरू होतं आणि शिबिरात आलेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे बोलके झाले होते. अशा बोलक्या चेहऱ्याने कोणाला निवेदन सादर करायचं असेल तर नक्की आपण हात वर करावा.
शिबिराला आलेले जे विद्यार्थी होते इथे संधी नाही मिळाली, पण मला काहीतरी वेगळं सांग. कोण येतंय? व्हॉट्सअपच्या जो शिबिराचा गट होता त्याच्यावर बरेचसे मेसेजेस येत होते, चांगले प्रतिसाद येत होते, प्लस मायनस अशा बऱ्याचशा गोष्टी येत होत्या. अशा प्रतिसादाने शिबिर भरभरून तुमच्या विद्यार्थ्यांनी अनुभवलं, आमच्या विद्यार्थ्यांनी अनुभवलं. आणि असं शिबिराविषयी आपलं मनोगत पुन्हा पालकांना मांडायचं असेल तर तरीही आपण संधी देऊया. 7वीला शिबिरात सहभागी असलेल्या पालकांनी जरूर यावं आणि आपलं मनोगत मांडावं. म्हणजे पुढच्या अनेक शिबिरांसाठी ती एक शिदोरी असते आणि तुम्ही अनुभव आपलं मनोगत नक्की मांडावं अशी मी विनंती करते. कोणी हातवरती केलाय? हात चला या. तर व्हॉट्सअपवर भरपूर मेसेजेस येत होते, मेसेजेस वाचलेत आपण, पण आम्हाला ऐकायला जास्त आवडेल की मुलांचं बोलणं संपतच नव्हतं, बरेचसे काही बोलत होते. खूप दिवस झाले म्हणून असं होतंय का काय? तर प्रबोधिनीचे पालक असे नाहीये. सातवीच्या कोणत्याही पालकांनी यायला काही हरकत नाही. शिबिरात सहभागी झालेल्या पालक या नेहमीप्रमाणे श्रीराम गायकवाड. पुढच्या पालकांनी लगेच तयार व्हायचंय, मग परत मला बोलायचं होतं, संधी नाही मिळाली असं व्हायला नको. सर्वांना नमस्कार. मी एक दिवस सहभागी झालो होतो. शिरीन 4था दिवस परतीचा शिरीन इको विलेज. फक्त एकच म्हणलं की मुलांनी मुलींनी दोघांनी खूप मजा केली, कारण सगळे रिपोर्ट यायचे की कोण कधी झोपतंय किंवा काय. पण एक प्रत्येकाला एक कळलं की ग्रामीण जीवन काय असतं. आपल्या इथं जसं पॅकेट फूड म्हणा किंवा इथली जी लाईफस्टाईल आहे किंवा घरात ताट उचलून न ठेवणारे मुलं, तिथं स्वतःहून ताट धुवून व्यवस्थित ठेवणार किंवा भरपूर पालकांची जी चिंता किंवा हे असतं की बाबा शिस्त नाही किंवा घरात आले की कपडे कसे फेकले जातात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिबिरातून कळतात आणि ती सवय लागते. आणि जे म्हटलं जातं ना की शिस्त, आयुष्यात अभ्यासात कमी असला मुलगा मुलगी तरी ती जी शिस्त कळते त्या शिबिरामधून, ती चांगलं आयुष्य घडवण्यासाठी पहिला पाय असतो. आणि ती शिस्त मुलं शिकलेले आहेत. फक्त आपल्याला त्या मुलांना जाणून द्यावं लागेल की जसं शिबिरात राहिलं किंवा तुम्ही स्वतःचं सगळं सांभाळलं तसं घरात सांभाळा. आणि मुलं आहेत तेवढे टॅलेंटेड. भरपूर मुलांना भरपूर हे झालं, शिकायला मिळालं वेगवेगळं, किंवा आपल्याला भीती वाटते की मुलं रस्त्यात पडतील, झाडावरून पडतील. तर तसं काही होत नाही. त्यातून एक वेगळा अनुभव मिळतो. फक्त आपण आधी काळजी घेतो मुलांची, जी आपल्या आई वडिलांनी आपली नव्हती घेतली तसं आपण आपल्या मुलांशी नाही वागत. आणि त्या प्रेमापोटी आपण त्या मुलांना असं एक उपमंडूक असं बनवतो, ज्याच्यातून त्यांची जो उतावी स्वभाव आहे त्यालाच आपण बंधन घालतो. त्याच्यामुळे हे शिबिरातून त्यांना जो चान्स मिळाला तो त्यांच्या आयुष्यात भरपूर लक्षात राहणार आहे. इथं आल्यानंतर मृण्मयी वगैरे अक्षरशः मुली गळ्यात पडून रडत होत्या. 4 दिवसाचाच काळ होता. इकडं आल्यानंतर मी स्वतः बघितलं की रडत होत्या. म्हणजे ती जी अटॅचमेंट आहे किंवा आपलेपणा, एकोपा, तो नकळत ह्या अशा शिबिरांमधून होतो. जसं स्मिताताई म्हटल्या, मीही घडलो फक्त शिबिरांमुळं. सर एक मिनिट, गळ्यात पडून नेमक्या पालकांच्या रडत होत्या का मैत्रिणींच्या? हा, एकमेकांच्या. तेच म्हटलं की एकोपा जो होता किंवा आपलेपणा तो 4 दिवसात आला होता. आणि इथं फक्त एकच मी म्हणजे पालकांना विनंती करेन की
प्रबोधिनी म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी करताना सर्वांगीण विकासासाठी कधी केलेले असते. आता जे पालक किंवा विद्यार्थी नव्हते आले त्यांनी काय मिस केलं हे त्यांना दिसेल. आणि एकच विनंती आहे की किमान 5वीच्या पालकांना मिस नका करू, कारण शाळा काहीतरी बनवते म्हणजे ते काहीतरी एक शिक्षणाचाच प्रकार आहे आणि फक्त पुस्तकी शिक्षकांनी लाईफ बनत नाही. खूप रेअर केसमध्ये फक्त पुस्तकी ज्ञानाने लाईफ बनलेले आणि हे आपण मनात जर बसवलं तर ते मुलं सर्वांगीण विकास किंवा प्रबोधिनीचं जे आहे की सर्वांगीण विकास त्यासाठी प्रत्येक शिबिर किंवा प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा भरपूर फायदा घ्यायला पाहिजे, हीच माझी रिक्वेस्ट आहे. पण आहे खूपच चांगलं झालं शिबिर. मी मुलांवर रोल खेळलो तिथं एक दिवस, स्वतःहून इथून गेलो होतो आणि आलं. पण किती जणांनी खरी मजा केली मुलांना आणि परत चान्स मिळाला तर किती जण जातील 10 दिवसासाठी. म्हणजे आता मला फक्त एकच आहे की आपण पेरेंट म्हणून कमी पडू नये. मुलांच्या आपापसात नका बोला, समोर बघा. मुलांच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी आपण त्यांच्या मागे खंबीर उभं राहतो. एवढं जरी प्रत्येक पालकांनी केलं तरी मुलांचं आयुष्य घडायला जास्त वेळ नाही लागणार. थँक्यू. नाही, 5वीचं शिबिर झाल्यावर नाही, 5वीचं शिबिर झालं की जरूर तुमचं नाव लिहून ठेवतो. 7वीचे पालक, 7वीचे पालक महिला पालक मागे राहिलेले मागे कोणी हातवर केला आधी तिथे पुन्हा हातवर केला तर चालेल. या विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला जरूर संधी आहे विचार करायला घ्यायचे. काहींचं बोलणं झालं की कुणाला आपलं मनोगत मांडायचं असेल तर जरूर मांडावं. नमस्ते. खरं तर शिबिर सुरू होण्याच्या पूर्वीच एक परीक्षा सुरू होती आणि या परीक्षा सुरू असताना सर्व मुलांची शिबिराकडची ओढ लक्षात येत होती. म्हणजे एकाकडे अभ्यास सुरू होता आणि एकाकडं मी हे करणार, मला हे भेटणार, मग आम्ही हे बघणार. त्यांना अगोदर हे सांगितलेलं होतं आणि त्याची उत्सुकता मुलांमध्ये खूप होती आणि खरोखरच त्यांचा हा जो शिगेला पोहोचलेला जो आनंद आहे तो तसा येईपर्यंत कायम राहिला. म्हणजे पालक मुलांना ट्रिपला घेऊन जातात, परंतु तुम्ही जो अनुभव दिला प्रत्यक्ष खेडेगावामधला, तर पालक ट्रिपला नेताना निसर्ग सौंदर्य किंवा मग एखादं मॉल अशा ठिकाणी भेटी देतात, पण प्रत्यक्ष मुलांनी जे चुलीवरचा स्वयंपाक अनुभवला, ठेचा खाल्लेला आहे पण करतात कसं हे माहित नव्हतं, डाळीमधला फरक कधीच माहित नव्हता. आणि आता आधीचे जे पालक बोलले की कपड्यांच्या घड्या घालण्यापासून पसारेश्वर म्हटलं तरी चालेल या मुलांना, तर त्यांनी स्वतः सगळं व्यवस्थित आवरून ठेवण्याची जी सवय त्यांना लागली. म्हणजे मला तर नवल वाटलं की प्रथमेशनी एवढं सगळं साहित्य व्यवस्थित घड्या घालून बॅग मध्ये परत आणलं. म्हणजे मी ही अपेक्षाच केली नव्हती. मी त्याला 10 वेळा सांगत होती तू एवढं सगळं नेतोय पण आणणार का व्यवस्थित, आणि मला असं वाटत होतं की तो विसरणारच सगळं, पण अगदी व्यवस्थित आवरून त्यांनी ते आणलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक छोट्या 4 मुलांना घेऊन जायचं झालं तर आपल्या नियोजनाचा फज्जा उडतो अक्षरशः जेवणापासून. परंतु प्रबोधिनीचे जे शिक्षक वर्ग आहे आणि नियोजन करणारे जे आहेत त्यांचं खरोखर जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. कारण मी हे स्वतः अनुभवते की थोड्याशा मुलांना घेऊन जायचं ट्रिपला तर जेवणाची सोय करताना किती तारांबळ उडते की एका वेळी एवढ्या जणांना जेवण द्यायचं. तर आपण हे सगळं व्यवस्थित पार पाडलं आणि अगदी मुलांना दूध पासून सगळं व्यवस्थित आहार पुरवला. आणि त्यातूनही थोडंसं हा जो गट आहे तो अवखळ असतो आणि या अवखळ गटाला बांधून ठेवणं हे खरंच मोठं कौशल्य आहे. म्हणजे आपण जरी म्हटलं की झोपायचं, ते झोपत नाही, इकडे जायचं नाही, त्यांना जास्त उत्सुकता असते की नाही आम्ही तिकडे जाऊन बघतो काय आहे ते. तर अशा या अवखळ सगळ्या मुलांना व्यवस्थित बांधून आणि तेवढाच आनंद देऊन सगळ्या टीमनी तुम्ही इथं परत आणलेला आहे.
तर न भूतो न भविष्यती हा जो अनुभव मुलांनी घेतलेला आहे तो आयुष्यभरची त्यांची ही शिदोरी असणार आहे. आणि त्यातल्या बारीक सारीक ज्या काही घटना आहेत त्या खरोखरच म्हणजे नंतरचे 3 ते 4 दिवस मुलं थांबत नव्हती त्यांचे अनुभव सांगताना की आम्ही हे केलं ते केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षकांचं बॉन्डिंग की जे कदाचित आपण या 3 महिन्यांमध्ये देऊ शकलो नाही मुलांना, ते फक्त या काही दिवसांमध्ये शिक्षकांची जवळीक मुलांनी अनुभवली. त्यांच्यामधले जे काही गुण आहेत, जसं मुलांमधले गुण शिक्षकांना कळाले तसे शिक्षकांमधले सुद्धा कळाले. आणि अगदी भरभरून कौतुक शिक्षकांचं सुद्धा मुलांनी केलं. तर पालकांच्या वतीने मी सर्व आपल्या या प्रबोधिनीच्या टीमला धन्यवाद देते. आणि खरोखरच असे प्रकल्प पुन्हा राबवले जावेत की जेणेकरून जे अनुभव पालक मुलांना देऊ शकत नाही ते आपण द्यावेत अशी मी विनंती देखील करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. शिबिराचं एकूण सार, एकूण प्रभावच ताईंनी आपल्या बोलण्यातून मांडलं. असं अनुभव संपन्न शिबिर करणारे कोण, तर आमचे या शिबिराचं नेतृत्व करणारे आमचे 2 शिक्षक दीपालीताई आणि धुमाळ सर. खरं तर शिबिराची यशस्वीता ही उत्तम नियोजन, आयोजन आणि संयोजन याच्या समन्वयातून घडते. अशी सर्व जबाबदारी घेणारे आमचे 2 शिबिर प्रमुख आता आपलं मनोगत मांडत आहेत. मी दीपालीताईंना आणि धुमाळ सरांना विनंती करून ठेवते की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. नमस्कार. माझे मनोगत व्यक्त करण्यापूर्वी ज्या पालकांनी मुलांना शिबिरासाठी पाठवलं होतं त्यांचे मी आभार मानते, कारण त्यांच्यामुळं आम्हाला हे शिबिर अनुभवता आलं. या शिबिरात मला विद्यार्थ्यांचा खूप जवळून परिचय झाला. ज्या विद्यार्थ्यांसोबत रोज बोलणेही होत नव्हते, जसे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत राहण्याचा अनुभव मिळाला. वर्गाबाहेरचा विद्यार्थी आणि वर्गातील विद्यार्थी असा दोन्ही पद्धतीने अभ्यास माझा तरी झाला. मला वाटते अनुभवाचे शिक्षण हे महत्त्वाचे आहे, कारण आम्ही शिबिरामध्ये खरं तर अनुभव घ्यायला गेलो होतो. आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन अभ्यास होणं आणि पाठांतर करून अभ्यास होणं यामधला नेमका फरक काय असतो हा मी तिथे गेल्यावर बघितला, जाणवला. उदाहरणार्थ बांबूचा उद्योग हा पाहिल्यानंतर विद्यार्थी स्वतः फक्त बघून माहिती सांगत होता, त्याला ते अनुभव त्याने प्रत्यक्ष घेतला होता. मला असं वाटतं तो अनुभव कधीच विसरणार नाही. असे बरेच अनुभव आपण देत गेलो या शिबिरामध्ये आणि ते चिरकाल असे लक्षात राहणारे असतात. आपण जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिबिराचं नियोजन केलं होतं ते साध्य झाल्यासारखं जाणवत आहे. याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण जेव्हा गावभेटीमध्ये नाळवट या गावी आम्ही गेलो तर तिथे गेला असता त्या गावभेटीमध्ये आम्ही एक विहीर पाहिली की जी ज्ञानप्रबोधिनीने आपल्या शाळेने त्या वेलेच्या ग्राम विकसन केंद्राने त्या गावातल्या लोकांसाठी बांधून दिली होती. आणि एका गावामध्ये सोलार जे प्लांटचं काम चालू होतं हे जेव्हा याशिवाय आजूबाजूच्या गावांमधील लहान मुलांसाठी वेगवेगळे विविध उपक्रम कार्य चाललं होतं. हे सगळं मी स्वतः नव्याने बघत होते. उलट मीच भारावून गेले होते की आपण इतक्या भारी शाळेमध्ये आहोत. याचा अनुभव मी जेव्हा घेतला, मी जेव्हा बघितलं तेव्हा मला जाणवलं की ज्ञानप्रबोधिनी ग्राम विकसन केंद्र वेल्हे की जे आपलं एक शाखा आहे, केंद्र आहे आणि तिथलच्या उपक्रमांचा परिचय हा जसा मला झाला तसा सर्व विद्यार्थ्यांना झाला असणार. आणि मन माझं खूप भारावून गेलं. प्रबोधिनी फक्त शाळेतील किंवा शाळेत मुलं घडवते असं नाही, तर त्या पलीकडचे खूप वेगळे कार्य करते हे मी पुन्हा एकदा अनुभवलं. 4 दिवस आम्ही वेल्हे तालुक्यामध्ये होतो, तर माझ्यासकट सगळ्याच विद्यार्थ्यांना वेल्हे तालुकाच हा पाठ झाला असणार आहे. तिथे कुठे काय आहे, कोणतं क्षेत्र आहे हे आम्ही आता न बघता सांगू शकतो. निसर्गात फिरत असताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा नकळत अभ्यास झाला. आतापर्यंत पाहिलेली गावं आणि यावेळी पाहिलेली दऱ्या डोंगरातील गावं, तिथील घराची रचना असं सगळंच आमच्यासाठी नवीन होतं. वाहतुकीसाठी आजही साधनांचा अभाव असे अनेक प्रश्न गाव बघत असताना आमच्या शिक्षकांमध्ये सुद्धा आम्ही खूप चर्चा करत होतो की तालुक्याचं गाव आहे आणि इथे आणि आपल्याकडचं साधं एक गाव घ्या, समजा एक निगडी गाव घ्या आणि तालुक्याचं गाव आहे. कारण की आतापर्यंत जो तालुका मी बघितला होता तो परिपूर्ण संपन्न असा होता. तर त्यामुळे नकळतपणे विचारचक्र आमच्या पण मनामध्ये सुरू होतं
आणि त्याच्या मागचं कारण आम्ही शोधत होतो की का असं झालं असावं, आतापर्यंत इतक्या सुविधा इथपर्यंत का नाही पोहोचल्या, असं बरेच नकळतपणे आमचा अभ्यास तिथे होत होता. मी जास्त करून मुलींच्या गटामध्ये होते. मुलींना भाकरी शिकवतानाचा अनुभव मला फारच भारी वाटला. एकेका मुलीला भाकरी शिकवताना भारी मज्जा वाटत होती आणि हे वाटत होतं की हा अनुभव मला पुन्हा या मुलींसोबत मिळणार नाहीये, कारण की आज मी त्यांची कोणती विषय शिक्षिका नव्हती, आज आम्ही मैत्रिणी म्हणून होतो आणि सगळेजण आम्ही मैत्रिणी सारखेच राहत होतो. यामध्ये मुलींची नवीन काही शिकण्याची इच्छा पाहून आनंद वाटत होता. मुलं मुली स्वतःचं आवरणं, अंथरुणाच्या घरी घालणं, स्वच्छता करणे, गटात मिसळून काम करणे, असं सगळंच मी खूप जवळून अनुभवलं. एकमेकांना मदत करणे, एकमेकांची काळजी घेणे, वेळेचे पालन करणे, आज्ञेचं पालन करणे, हे सगळंच या शिबिरामध्ये घडत होतं. नक्कीच एक गोष्ट वाटून गेली की जीवनाच्या अविस्मरणीय घटनांमध्ये ही एक मोलाची नोंद नक्की झाली असणार. धन्यवाद. नमस्कार. प्रथम मी मार्गदर्शक शिवराज दादा, विभाग प्रमुख समाधान दादा आणि पर्यवेक्षिका स्मिता ताई यांचे आभार मानेन, कारण हा माझा प्रमुख म्हणून पहिलाच अनुभव होता. याच्यामध्ये खरं मोलाचं सहकार्य समाधान दादाचं आहे. नक्कीच अगदी नियोजनापासून त्याचं काय म्हणता येईल, नियोजनापासून ते कसं व्यवस्थित घडेल याची सर्व काळजी त्यांनी माझ्या मागे उभे राहून घेतली. वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आमच्या सर्व शिक्षक टीमचं खरं तर आभार मानावं लागेल, कारण त्या टीमशिवाय हे शिबिर यशस्वी झालं नसतं. जसं मुलांबरोबर बॉन्डिंग वाढले तसं मला आवर्जून सांगायला आवडेल की शाळेमध्ये आम्ही शिक्षक एका पर्टिक्युलर टाइम बॉन्डमध्ये काम करत असतो. शिबिरामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं अनुभव आले एकमेकांचे आणि त्यातून नक्कीच आमचं सुद्धा बॉन्डिंग वाढलेलं आहे की जे मुलांच्या विकासासाठी नक्कीच आम्हाला उपयोगी पडणार आहे. जवळपास सर्वच मुद्दे दीपालीताईंनी सांगितलेले आहेत किंवा मुलांच्या प्रेझेंटेशन मधलं पण तुम्हाला कळाले असतील. पण मला याच्यात नक्की शाळेचं खरंच अभिमान वाटण्यासारखं आहे. क्वचित एखादी शाळा असावी की जे राष्ट्रप्रेम किंवा देशासाठी काहीतरी त्याची एक पहिली पायरी म्हणूया आपण या 7वीच्या मुलांसाठी, की आपलाच देश आपल्याला किती प्रमाणात माहिती आहे. तर ग्रामीण जीवनाचा अभ्यास आणि तो सुद्धा अभ्यास हसत खेळत करून घ्यायचा होता मुलांकडून, त्यांना न जाणून देता की हा अभ्यास आहे. हे खरं कौशल्य होतं. शिस्तीचं खरंच महत्व मुलांना जाणवलेलं आहे. मला पर्सनली म्हणाल तर जी माझ्या वर्गात ती मुलं होती ती परिचयाची होती, पण खरा परिचय ह्या शिबिरातून त्यांच्याबरोबर झाला आणि त्यांनाही नक्कीच माझ्याविषयी ते बॉन्डिंग नक्कीच वाढलेलं आहे. त्याचबरोबर काही गट अनोळखी होते पूर्णच, म्हणजे कदाचित मुलांना शिक्षकांची नावं माहीत आहे, मला नावांपासून ती मुलं माहिती झाली, त्यांचे काही स्वभाव गुण नक्कीच कळाले आणि शिबिराच्या शेवटापर्यंत बॉन्डिंग ते असं दिसलं. म्हणजे अगदी बसमधून प्रवास करताना सुद्धा गटकार्याचं महत्व याच्यात मला नोंदवावं आवडेल नक्कीच, कारण मुलं जी घरी कदाचित शिस्त पाळत नाही किंवा जेवढं स्वावलंबी व्हायला पाहिजे तेवढे नाहीयेत, तर ते शिबिरात कसं सहज झालं तर त्याचं कारण मी नक्कीच म्हणेल की तो ग्रुप एका मुलाने केल्यानंतर दुसऱ्या मुलाला ते नैसर्गिक वाटतं की आपण सुद्धा आता असं करूया. आणि कुठल्याही गटात असं जाणवलं नाही की मला हे नको आहे, मला करायचं नाहीये, मला बोर झाले, हा शब्द सुद्धा ऐकायला मिळाला नाही 4 दिवसामध्ये. म्हणजे 4 दिवस कसे संपले हे मला सुद्धा कळलं नाही. त्याचबरोबर मुलांचा आनंद उत्साह जेवढा होता तेवढा आम्हाला टिकवणं खरं खूप चॅलेंजिंग वाटलं. म्हणजे मुलं सकाळी उठल्यापासून तर अगदी रात्री उशिरा झोपेपर्यंत त्यांच्या सोबत राहणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, योग्य गोष्टी होत आहेत की नाही हे पाहणं, याच्यामध्ये आमच्याही क्षमतांचा नक्कीच कस लागला. त्याचबरोबर जी उद्दिष्ट आपण ठरवली होती शिबिरातली ती जवळपास सगळी साध्य झालेली आहेत, थोड्याफार प्रमाणात का होईना. आणि जरी आता मुलं हसून खेळून सांगत असतील तरी कधीतरी भविष्यात त्यांना हे शिबिर आठवेल आणि यातला काहीतरी अनुभव त्यांना त्यांच्या करिअरमध्ये नक्कीच उपयोगी पडेल. म्हणजे ती आठवण सुद्धा त्यांना कॉन्फिडन्स देऊन जाईल की अरे आम्ही त्या ठिकाणी त्या वेळी अशी अशी गोष्ट केली होती. साधं उदाहरण, विहिरीतलं पाणी काढणं, एक्साइटमेंट होती मुलांची, पण ते विहीर घरापासून किती अंतरावर आहे, ते पाणी नुसतं तिथनं काढायचं नाहीये तर ते तिथून घरी घेऊन जायचं आहे. म्हणजे पाण्याचं मूल्य काय आहे आता शहरात राहून आपल्याला सहसा जाणवत नाही. टॅप चालू केला की पाणी घरी आहे, वस्तू कुठल्या कुठल्या आहेत आणि तिथलं जीवन शांत किती आहे, प्रसन्न किती आहे. म्हणजे स्पर्धा खूप कमी जाणवली मला स्वतःला.
की भौतिक गोष्टींच्या मागे धावण्याची जी आपली स्पर्धा आहे शहरामध्ये, खरंच सुख त्यातनं हरवले की काय. आणि गावाकडे गेल्यानंतर जाणवलं की स्थिर मानसिकता आहे. जे काम आपण करतोय त्याच्यात मन लावून करणं, निसर्गाशी एकरूप झालेलं जीवन नक्कीच आढळलेलं आहे तिथं. तरी सुद्धा एक जाणवलं की तरुण गावातले बरेचसे बाहेर आहेत शहरामध्ये. म्हणजे जे मायग्रेशन होतंय ते तिथेही त्या प्रमाणात थोडंसं चालू आहे. जसं दीपाली मॅडम म्हटलं की तालुक्याच्या ठिकाणी गाव असणं, तर तेही जाणवलं की तालुका आपण जनरली बघितलेला आहे की मोठ्या प्रमाणात सगळ्या सुविधा बेसिक शहरासारख्या सेमी शहरासारखं असतं, तर तिथं अजून तेवढं नाहीये. आणि कधी कधी म्हणजे एका अँगलने माझं पर्सनल मध्ये की ते चांगलं वाटतं मला की विकास पोहोचला नाही म्हणून निसर्ग आहे असं मला खरंच वाटतं. आणि किल्ल्यांपर्यंत जाणाऱ्या वाटा कधीच डांबरीकरण होऊ नये. नाहीतर तुम्ही बघाल की पर्यटक सगळे फोटो काढणारे म्हणजे खरा आस्वाद जो निसर्गाचा आहे तो रॉ मध्ये जोपर्यंत आहे तो किल्ला परिसर तोपर्यंतच तो निसर्ग जास्त जाणार आहे. सेरेनिको विलेजचं खरंच कौतुक आहे. म्हणजे त्या जे काही दाम्पत्य होते अगदी तरुण वयाचे आहेत, इंजिनियर झालेले आहेत. आणि मला आश्चर्य वाटलं की असं पण असू शकतात पालक की जी मुलांना शाळेत पाठवत नाही. आता शाळेत पाठवत म्हणजे बेजबाबदार आहेत असं नाही, तर त्यांनी स्वतः जो मार्ग स्वीकारलेला आहे निसर्गाशी एकरूप होऊन जगणं, तर त्यात मुलांना त्यांनी तसं ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मी नंतर विचारलं त्यांना की आता त्यांचे आजोबा शहरामध्ये आहेत, मुलं सुट्टीत शहरामध्ये जातात त्यांची. तर मलाही जो म्हणजे मी सुद्धा आता एक पालक आहे, तर मी ते पालक भूमिकेतनं त्यांना नंतर प्रश्न विचारला की ही मुलं शहरात जाऊन आल्यानंतर असं म्हणत नाही का आम्हाला नको इथे राहायला, शहरात छान वाटते, उंच उंच बिल्डिंग आहेत, कार्स आहेत, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि त्यांचं उत्तर ऐकून मला म्हणजे विचार करायला खरंच प्रवृत्त केलं की त्यांनी सांगितलं क्रेज असू शकते, आम्ही आमची मतं त्यांच्यावर लादत नाही. सगळ्यात पहिलं त्यांनी क्लिअर केलं. त्यांना जर तिकडं आवडलं राहायचं आहे तर आम्ही तो फक्त त्यांना विचार नीट करून निर्णय घ्यायला सांगतो. खरंच राहायचं असेल तर पूर्ण विचार करा आणि मग तिकडं तुम्ही राहू शकता. इथं राहण्याचं बंधन मुलांना त्यांनी दिलेलं नाही. तुमचा आनंद जिथे आहे तिथे. म्हणजे हे स्वातंत्र्य दिल्यामुळे मुलांना नक्कीच निर्णय क्षमता, त्याचे परिणाम काय होणार आहे या गोष्टींची जाणीव झाली असेल. कारण आपण पाहतो आपली मुलं स्वतःच मार्केटमध्ये फिरली का त्यांना बऱ्याच गोष्टींची क्रेज लागते किंवा टेलिव्हिजनच्या माध्यमातून भौतिक गोष्टींची क्रेज खूप क्रिएट होते. आणि मग आपल्याला कधी कधी समजावून सांगताना चॅलेंजिंग वाटतं. तर एक छान एक अनुभव त्या तिथल्या परिसरातला आला. सर्व जे पालक आले होते त्यांचं खरंच खूप खूप आभार मानतो मी. कारण आमच्या टीम सोबत, शिक्षकांच्या टीम सोबत ते पूर्ण वेळ काम करत होते, अगदी सहज, आणि त्यांच्याशी छान बॉन्डिंग झालं. त्याचबरोबर आता स्वावलंबनाची सवय झाली मुलांना असं म्हणता येईल, पण आता ती टिकवली पाहिजे मुलांनी सुद्धा. त्यामुळं स्वतःची कामं स्वतः करणं. आणि विशेष म्हणजे जेवणाचा खरा अनुभव मला सांगायला आवडेल. शिक्षक किंवा काही मुलांना नेमून ठेवलं होतं एका जागी की जेव्हा ताट स्वच्छ करायला जातील मुलं, एकही कण ताटात शिल्लक राहिलं नाही पाहिजे. आता हे बऱ्याच मुलांना चॅलेंजिंग आहे, त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी ते रोळायला लागलं. ते जातानाच सगळं व्यवस्थित खाऊन जायला लागले. आणि घेताना सुद्धा त्यांनी काळजी केली. आता हे आपल्याला संपवावं लागतंय. तर हा एक मला ऑब्झर्वेशन छान वाटलं. आणि कुरकुर नाही केली मुलांनी. म्हणायची, विनंती करायची, नाही सर राहू दे एवढं नाही, पण परत कठोर भूमिका घेतल्यानंतर परत जाऊन खाल्लेलं आहे त्यांनी. म्हणजे न आवडणाऱ्या गोष्टी, असं नाही की आवडीचे पदार्थ आहेत खूप, असं नाही. व्हरायटी होती. काहींना तर दूध आवडतच नव्हतं, मग ते तरी सुद्धा त्यांना घ्यायला लावलं आणि ते पिलेले आहेत. म्हणजे खरंच मुलांचंही खरंच कौतुक. कुठेही जास्त कुरकुर न करता सगळं फ्लेक्झिबिलिटी दाखवलेली आहे. मला वाटतं या फक्त मुलांसाठीच अनुभव नव्हता, पालकांना सुद्धा आपली मुलं लांब राहण्याचा अनुभव बऱ्याच जणांना पहिल्यांदाच असेल. कारण आपली हुरहुर मुलं घरात नसली का आपल्याला लगेच जाणवतं. जेवढे ते त्रास देतात तेवढं त्यांच्याशिवाय कर्मच सुद्धा नाही आपल्याला. त्यामुळे पालकांनाही नक्कीच तो विरह सहन करावा लागला असणार आहे. काही मेसेज मधनं ते जाणवलं. म्हणजे अक्षरशः चेहरा सुद्धा बघितला नाही बरेच दिवस झाले असा मेसेज वाचल्यानंतर मला कळलं आहे. खरंच चॅलेंजिंग आहे, म्हणजे पालकांसाठी सुद्धा चॅलेंजिंग आहे. आणि ते नक्कीच प्रेमापोटी काळजीपोटी होतं, त्याच्यात काही शंका नाही. पण जसं गायकवाड सर म्हटले की आपल्याला लहानपणी आपलं लहानपण आठवा. पालक आपल्याला कसं हँडल करत, मी तर म्हणतो हँडलच करत नव्हते. प्रत्येक गोष्टीत आपल्याला निर्णय घेणं भाग होतं.
जेवणाची वेळ झाली का मग घरी येणं, बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण ते चांगल्यासाठी होतं. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या गोष्टी करायची सवय लागली असं म्हणता येईल. तर थोडंसं आपण, मी स्वतः सुद्धा पालक आहे, आपण सर्वजण यातनं काहीतरी शिकूया आणि जास्तीत जास्त गोष्टी त्यांना स्वतः करायला प्रवृत्त करूया. बाकी सगळं झालेलंच आहे. हा माझा देखील पहिलाच अनुभव होता 4 दिवसाचा शिबिराचा आणि मला स्वतःलाही घरनं फोन आलेला रिसिव्ह करता आलेला नाही. त्याच्यामुळं पत्नी थोडी नाराज झाली, पण तिला नंतर समजावून सांगितलं की परिस्थिती काय असते, म्हणजे मुलांचा गट किती मोठा होता आणि मग प्रत्येकाकडे लक्ष देणं खूप गरजेचं होतं. बाकी या ग्रामीण जीवनाचा परिचय मुलांनी खूप छान आनंद घेतला, अभ्यास तर केला आणि शाळेचं महत्व तर त्यांना नक्कीच कळाले असेल. गावाला एक शिक्षकी शाळा आणि नुसती एक शिक्षक नाही, त्या वर्गात सगळे इयत्तेची मुलं, फार छोट्या हाईट पासून 1ली पासून 7वी पर्यंत मुलं एकाच वर्गात. हा म्हणजे वेगळाच अनुभव त्यांनी घेतला असेल. तरी मुलं चुणचुणीत होती, म्हणजे विशेष ते पाड्याचं सांगितलंच. आणि त्यांच्यामध्ये ती निरागसता, ते आज्ञाधारकपणा नक्कीच जाणवलं मला गावाला. बाकी धन्यवाद सर्वांचे. तर जुनी मुलांचं संपन्न झालेलं असं ते छानसं शिबिर. खरं तर या शिबिरात सहभागी आम्ही शिक्षक तर होतोच, पण त्याबरोबर आम्हाला खंबीरपणे साथ देणारे. खरं तर शिबिर दिवाळीपूर्वी झालं आणि हे शिबिर होत असताना घरातली खास दिवाळीची कामं असतानाही आमच्या बरोबर 4 दिवस घरापेक्षा, वैयक्तिक घरापेक्षा आपल्या प्रबोधिनीच्या घराचं जबाबदारी जास्त आहे. आणि अशा विचाराने आमच्या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या 2 पालकांविषयी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी मी विभाग प्रमुख श्री समाधान सर यांना विनंती करते. पुढचे मोजून 10 मिनिटं ही शिबिराच्या एकूण कार्यक्रमामध्ये असणार आहे. सर्व विद्यार्थी इकडे लक्ष देतील. राष्ट्र घडणीसाठी मनुष्य घडणीचं शिक्षण देणारी आपली ज्ञानप्रबोधिनी संस्था आहे. राष्ट्र म्हणजे आपली मातृभूमी आणि मातृभूमीचा विद्यार्थ्यांना परिचय झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं या शिबिरांची योजना असते. आपल्या पूर्व माध्यमिक विभागामध्ये अनुभव शिक्षणाअंतर्गत अतिशय विचारपूर्वक या शिबिरांची रचना केलेली आहे. आपले मार्गदर्शक आदरणीय शिवराज दादा हे सध्या आपल्या निगडी केंद्रामध्ये औपचारिक शिक्षणाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबरीने मातृमंदिरचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आणि आपल्या इथे चालणारं शिक्षण आणि देशामध्ये चालणारं शिक्षण या सगळ्यांचा ताळमेळ घालावा, काही चांगल्या गोष्टी आपल्या देशामध्ये पोहोचाव्यात, देशातल्या आपल्याकडे याव्या, या दृष्टीने सतत दादांचे संस्थेच्या कामानिमित्त दौरे आहेत. परंतु अशा प्रकारचं शिबिर हे अतिशय नियोजनपूर्वक झालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून जी जी काही मदत लागेल अशी दादांनी आम्हाला सगळ्यांना केलेली आहे. त्यामुळे हे खरं शिबिर यशस्वी होऊ शकलं. आणि त्याचबरोबरीने स्वतः दादा सुद्धा या शिबिरामध्ये सहभागी झालेले होते. खरं म्हणजे सुरुवातीला आपण अनेक पालकांना, म्हणजे पालक प्रतिनिधींच्या गटावरती आवाहन केलेलं होतं की अशा शिबिरांमध्ये आपण यावं. आणि 2 पालकांनी आपल्याला छान असा प्रतिसाद दिला. आणि मला सांगायला आवडेल की जणू काही ते आपल्या ज्ञानप्रबोधिनीचे शिक्षकच आहेत. इतक्या व्यवस्थितपणे स्वतः इथे राहिले आणि विद्यार्थ्यांना सांभाळलं. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं ही आपल्या विभागाच्या वतीने माझं कर्तव्य समजतो. सुरुवातीला मी श्री अरुणदादा मरळ यांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आणि शिबिराचे प्रमुख धुमाळ सर यांना विनंती आहे की आपण अरुणदादांबद्दलची कृतज्ञता आपण जरूर व्यक्त करूया. मृण्मयी इथे आहे तर त्याने ती भेट स्वीकारावी आणि आपल्या बाबांपर्यंत पोहोचवावी. धुमाळ सर या. जोरदार टाळ्या आपण अरुणदादांसाठी वाजवूया. दुसऱ्या
शिबिरामध्ये सहभागी झालेल्या आपल्या महिला पालक आहेत सौवर्षाताई कदम, त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं आणि दीपालीताईंना विनंती आहे की छोटीशी भेट देऊन ताईंच्या सहभागाबद्दलचा आनंद आपण व्यक्त करावा. जोरदार टाळ्या आपण ताईंसाठी वाजवूया. अनेक पालकांचं सहकार्य आपल्याला अशा शिबिरांना लाभत असतं. मग असे श्रीरामजी गायकवाड त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं तर तिथे सिरेन इको विलेज जे आहे त्याची भेट आपल्या विद्यार्थ्यांना झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी केला आणि आवर्जून आपण जाऊन आलो. त्यांच्याबद्दलचाही आनंद मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि जरी मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलेलं असलं तरी हे शिबिर कधीच न्यायला लागतं. सुखरूप मुलं घेऊन जायला लागतात, घेऊन यायला लागतात आणि उद्दिष्टाप्रमाणे शिबिर संपन्न करायला लागतं. असं काम खऱ्या अर्थाने ज्या दोघांनी केलं त्यांच्याबद्दलचा आनंद आपण व्यक्त करूया. मी स्मिताताईंना विनंती करतो की आपण मुलांच्या शिबिरांचे प्रमुख धुमाळ सर यांच्याबद्दलचा आनंद एक छोटीशी भेट देऊन व्यक्त करावा. जोरदार टाळ्या आपण धुमाळ सरांसाठी वाजवूया. शिबिर प्रमुख म्हणून अतिशय सुंदर काम सरांनी केलेलं आहे. मुलींच्या शिबिर प्रमुख म्हणून दीपालीताई यांनी सुद्धा अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. तर स्मिताताईंना विनंती आहे की आपण त्यांच्याबद्दलचाही आनंद व्यक्त करावा. खरं म्हणजे असे कार्यकर्ते अध्यापक घडत राहणं ही विभागासाठी अतिशय महत्वाची बाब आहे आणि तसे अध्यापक आपले यांच्या बरोबरीने या शिबिरामध्ये आणखी काही अध्यापक सहभागी झालेले होते. वर्षातही जाधव आहेत. वयाचा अजिबात त्यांनी विचार केला नाही आणि कसली कुरकुर केली नाही. संपूर्णपणे जणू काही 7वीच्या मुलींसोबत मुलांसोबतच वय त्यांचं आहे अशा प्रकारे त्या सहभागी झाल्या आणि शिबिरासाठी खूप मोलाची मदत त्यांची झाली. त्याचबरोबरीने आपल्या विभागामध्ये नव्यानेच आलेल्या सौ आदितीताई नेम या सुद्धा 3ही दिवस म्हणजे त्यांनी खरं शिबिरात सहभागी व्हावा असा आग्रह नव्हता पण त्या स्वतःहून सहभागी झाल्या आणि 3ही दिवस त्यांची खूप मोठी मदत झाली. अतुल भोसले सर की जे आपल्याकडे पूर्ण वेळ नाहीये पण शिबिर सहली असले की खूप मोठं सहाय्य सरांचं आपल्याला नेहमी मिळत जातं. दादांच्या बरोबरीने श्री निलेशजी गावडे जे आपले पालक आहेत ते सुद्धा शिबिरामध्ये आले आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि नव्यानेच विभागात आलेल्या सिद्धालीताई संगई या सुद्धा शिबिरामध्ये सहभागी झाल्या. त्यांनी शिबिरामध्ये आम्हाला सगळ्यांना मदत केली. या सगळ्यांबद्दलचा आनंद तर आहेच परंतु खऱ्या अर्थाने हे शिबिर यशस्वी झालं कसं तर तिथे वेल्ह्यामध्ये जे स्थानिक कार्यकर्ते आपल्याला सगळ्यांना मिळाले त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे खऱ्या अर्थाने हे शिबिर यशस्वी होऊ शकलं. तर तिथे निवास भोजनाची व्यवस्था ज्यांनी केली ते आपले सूरजदादा पाल कुंदाताई या दोघांबद्दलची कृतज्ञता मी या निमित्ताने व्यक्त करतो. शैलाताईंनी आपल्याला तिथे वेल्ह्यातली संपूर्ण माहिती दिली त्यांच्याबद्दलचाही आनंद व्यक्त करतो. मंगलाताई की ज्या सगळ्या गाव भेटींचं जे नियोजन मंगलताईंनी केलं आणि त्यांच्या सहकारी प्रत्येक गावामध्ये म्हणजे रचना अशी होती 15 ते 17 विद्यार्थ्यांचा गट, एक अध्यापक आणि त्या स्थानिक ठिकाणची कार्यकर्ती आपल्या गटासोबत होती. एवढंच नव्हे तर आपल्या वेल्हे केंद्राला ज्या ज्या वाहन धारकांची मदत होते असे ते पण अतिशय सेवाभावी वृत्तीने आपल्या सगळ्यांमध्ये सहभागी झालेले होते. अशी सगळी टीम आपल्या या विद्यार्थ्यांसाठी तिथे कार्यरत होती आणि निश्चितच त्यांना मार्गदर्शन करणारे आणि जवळपास 40 वर्ष आपल्या आयुष्याची ग्रामीण भागामध्ये ग्रामीण प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या आमच्या मार्गदर्शक माननीय सौ सुवर्णाताई गोखले यांची खूप मोठी मोलाची मदत या शिबिरामध्ये झाली. त्यांच्याबद्दलचाही आनंद मी या निमित्ताने व्यक्त करतो. कदाचित आपल्या पालकांशी बोलायला या सत्रामध्ये ताईंना मी विनंती करेन की त्यांचे अनुभव आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतील.
तर अशा सगळ्या या सहकार्यांमुळे, तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांमुळे आपलं शिबिर यशस्वी झालेलं आहे। या शिबिरामध्ये एकूण 128 विद्यार्थी सहभागी होते। एका विद्यार्थ्याने सांगितले 130 विद्यार्थी, पण स्थानिक 2 विद्यार्थी पण आपल्या शिबिरामध्ये तिथे सहभागी झालेले होते। तर एकूण शुल्क 2000 रुपये असं आपण घेतलेलं होतं। 2,56,000 रुपये आपल्या शिबिराचे जमा झालेले होते। भोजन आणि न्याहारीसाठी जो खर्च आला आपला तो 1,08,940 रुपये एवढा आला। निवासासाठी 25,04,00,000 रुपये आला। 25,400 रुपये आला। प्रवासासाठी 93,600 रुपये खर्च आला आणि इतर जो काही खर्च आला तो साधारण 9,000 रुपये आला। आणि या सगळ्या शिबिर रकमेतनं 10,152 रुपये शिल्लक आहेत की जे व्यवस्थापकीय व्यय म्हणून आपण आपल्या निगडी केंद्रामध्ये जमा करणार आहोत। अतिशय सुंदर असं शिबिर झालेलं आहे। आज आवर्जून आपण 5वीच्या पालकांना अशासाठी बोलवलं की 5वीच्या मुलांना आता शिबिराला पाठवायचंय। शिबिर काय असतं हे आपल्याला सांगायला लागू नये म्हणून आज आवर्जून आपल्याला हे अनुभव कथन विद्यार्थ्यांचं ऐकायला बोलवलेलं आहे। तर आपलं शिबिर कुठं होणार आहे? तर आपलं ग्रामीण भागामध्ये ग्रामप्रबोधिनी साळुंबरे हे जे केंद्र आहे तिथे 5वीच्या विद्यार्थ्यांचं शिबिर होणार आहे। पुढची स्लाइड घेता एकदम फोटोची ग्रामप्रबोधिनीची। तो परिसर फक्त आपल्याला दिसावा म्हणून इथे एक स्लाइड ठेवलेली आहे। आणि दुसरा म्हणजे आता आपल्याकडे 4 इयत्ता आहेत शिबिरासाठी जाणारे, तर 2 इयत्ता एकत्र, 2 इयत्ता एकत्र। तर दुसरं जे आपलं शिबिर दुसऱ्या गटाचं असणार आहे ते चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोर इथं असणार आहे। त्याच्या सविस्तर सूचना आपल्या सगळ्यांपर्यंत येतील, त्या आवर्जून आपण वाचाव्या आणि आपल्या पाल्यांना शिबिराला आपण जरूर पाठवावं। खरं म्हणजे आम्हाला सगळ्या अध्यापकांना, खास करून 7वीच्या अध्यापकांना असं वाटत होतं की या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थिनीने शिबिराला आलं पाहिजे। शिबिरावरून आल्यानंतर पण आम्ही त्यांना म्हणालो का ग तू आली नाहीस, का रे बाबा तू आला नाहीस, आणि अशा विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतला पाहिजे असं सतत वाटत होतं। पण काही कारणास्तव ते विद्यार्थी सहभागी झाले नाही। अशी संधी जर आपल्याला चालून आली तर जरूर ती जे शिबिराला नाही आले अशा विद्यार्थ्यांनी आवर्जून घेतली पाहिजे। आपला पाल्य शिबिराला मुकू नये म्हणून खऱ्या अर्थाने 5वीच्या पालकांना आपण इथे हे बघण्यासाठी म्हणून बोलावलेलं आहे। शिबिराच्या सविस्तर सूचना आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील। एक काम जे या शिबिरामध्ये होणं अपेक्षित होतं, खरं म्हणजे ते सूचनेमध्ये सांगितलेलं असावं बहुधा, जे झालं नाही। आपल्या पाल्याची बॅग आपल्या समोर त्याला भरायला लावायची। म्हणजे हे साहित्य कुणाचं आहे? माझं नाही असं विसरलेल्या साहित्यांमध्ये सर्रास विद्यार्थी म्हणत होते, खरं म्हणजे ते त्याचंच होतं। तर आपल्या पालकांनी काय आपल्या बॅग मध्ये भरलेलं आहे त्याचं त्यालाच भरायला लावल्याने हे नक्की माझं आहे असं त्याला कळावं, पाल्याला कळावं आपल्या। ही काळजी 5वीच्या पालकांनी जरूर घ्यावी। तर आपल्या पाल्यांना आपण शिबिरासाठी जरूर पाठवावं। प्रत्येक उपक्रमामध्ये आपला वेळ देऊन आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय शिवराज दादांना मी अशी विनंती करतो की आपण या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधावा। पालक संघाचं एक छोटंसं निवेदन आहे, त्यांनी समोर थांबावं आणि थोडक्यामध्ये आपलं निवेदन करावं मी त्यांना विनंती करतो। वेळ होऊन गेलेली आहे त्यामुळे आणखी थोडक्यामध्ये 2 मुद्दे जे मला पोहोचवायचे वाटतात या निमित्तानं ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो। एक म्हणजे खूपच चांगलं बोलले जे 2 पालक बोलले आणि आमचे 2 शिक्षक बोलले, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रवीण दवणे यांचं एक वाक्य आहे, ते असं म्हणतात की भविष्याच्या काळजीनं मुलांचं वर्तमान पुरतरू नका। त्यामुळे भविष्यात हे होईल ते होईल आणि मग वर्तमानातला आनंद आपण हिरावून घेत नाही ना मुलांचा, याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे। आणि आपल्या शाळेचे ज्यांनी निगडी केंद्राची उभारणी केली कैलासवासी भाऊ, ते असं पालक बैठकीतून सांगायचे की पडायचंच असेल तर घराच्या बाथरूममध्ये पण पाय घुसून आपण पडतो, त्यासाठी घराबाहेर जायची पण गरज नाही। त्याच्यामुळे हे घडेल आणि ते घडेल याच्यासाठी आत्ताचा आनंद मुलांचा हिरावून घेतला नाही पाहिजे। एवढी एक गोष्ट आपण याच्यातून नक्की शिकूयात, लक्षात घेऊयात असं नक्की वाटतंय। खूप अनुभव आपण घेतो
केवळ अनुभव घेऊन भागत नाही, तर अनुभव पचवावे लागतात आणि ते अनुभव पचवण्यासाठी स्वतःशी विचार करावा लागतो. त्यामुळे मनन चिंतन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मी सगळ्या मुलांना सांगेन की कधीतरी स्वतःच्या मनाशी काय मी नवीन शिकलो, कुठला अनुभव मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा शिबिरामध्ये घेतला, कुठली गोष्ट मला खटकली, कुठली गोष्ट मला सर्वाधिक आवडली, कुठली गोष्ट मी करून बघण्याचा प्रयत्न केला, परत जर का शिबिराला जायचं असेल तर मी काय काळजी घेतली पाहिजे, असे प्रश्न स्वतःला विचारून त्याची उत्तरं आपण स्वतःच्याच मनातून काढली पाहिजेत. त्याच्यातून तो अनुभव पचण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. त्यामुळे अनुभव घेणं ही एक बाब झाली, अनुभव पचवणं हा त्याचा पुढचा टप्पा झाला, तो पण आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं नक्कीच होतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण जीवन आपण बघितलं. म्हणजे आता काहींच्या निवेदनामध्ये आलं की प्रबोधिनीचं एक काम म्हणजे आपण तिथं बचत गट चालवतो, आपण तिथं आरोग्याचं काम करतो, आपण तिथं मुलींचं वसतिगृह चालवतो, आपण तिथं विहिरी बांधण्याचं काम करतो. म्हणजे मग कुठेतरी करतंय की ग्रामीण जीवनातला खडतरपणा संपावा, कमी व्हावा, याच्यासाठी कुठेतरी काम करतंय. मग हे ग्रामीण जीवनाचं जे दर्शन आम्हाला झालेलं आहे ते केवळ हा छान ग्रामीण जीवन अनुभवलं असं नको, तर ग्रामीण जीवनातले आम्हाला जाणवलेले प्रश्न आम्ही जेव्हा मोठे होऊ, आमचं जेव्हा शिक्षण पूर्ण होईल, तेव्हा आम्ही सुद्धा ते प्रश्न सोडवण्यासाठी काही ना काही वाटा उचलू असं ठरवण्याचा, असं संकल्प सुद्धा करण्यासाठी हे शिबिर आपण योजलेलं आहे. केवळ अनुभव घेतले, ग्रामीण जीवनाचं दर्शन घेतलं म्हणजे तिथं संपत नाही, तर घेतलेले अनुभव पोचवणे आणि ग्रामीण जीवनाचं आत्ताचं स्वरूप, त्यातला खडतरपणा हा संपवणे, त्यासाठी स्वतः काम करणे, अशा प्रकारचे संकल्प सुद्धा मुलांच्या मनामध्ये रुजावेत आणि त्याला सुद्धा आपल्या सगळ्या पालकांचा पाठिंबा असावा. या अर्थाने सुद्धा आपण सगळ्यांनी या शिबिराकडे बघितलं पाहिजे असं जरूर वाटतं. बाकी 2 प्रतिनिधी सहभागी झाले. खूप वेळा विचारावं लागलं गटावरती समाधान की कोण सहभागी होते, कोण सहभागी होते, तेव्हा 2 जण सहभागी झाले. पुढच्या वर्षी मी दादांना असं सुचवणार आहे की जेव्हा आपण पालक प्रतिनिधी नेमू, त्याचा एक निकष म्हणजे ज्याला शिबिरामध्ये एका तरी शिबिरामध्ये सहभागी होण्याची वेळ आहे, इच्छा आहे, त्यालाच पालक प्रतिनिधी करा. बाकीच्यांनी नाही झालं तरी चालेल, कारण या सगळ्या उपक्रमामध्ये पालकांचा सहभाग महत्वाचा असतो. दुसरी एक गोष्ट, नुसता मदतीला सहभाग नाहीये, शासनानं जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याच्यामध्ये पालक सहभाग अशा उपक्रमामध्ये आवश्यक असतो. त्याच्यामुळे शासनाचे नियम पाळण्यासाठी सुद्धा कागदावरती का होईना सहभाग आवश्यक असतो. त्या पुढच्या वर्षी आता 8वी मध्ये जेव्हा तुम्ही जाल तर त्यांनीच पालक प्रतिनिधी व्हा की ज्याला शिबिरामध्ये सहभागी व्हायला आवडणार आहे, वेळ असणार आहे, इच्छा असणार आहे. तर हा एक निकष आपण पुढच्या वर्षी वाढवूया. पण जे 2 पालक प्रतिनिधी सहभागी झाले, खरोखर उत्तम असं काम, उत्तम असं सहकार्य त्यांनी केलं, त्यांच्याविषयीचा सुद्धा आनंद व्यक्त करतो. केवळ विद्यार्थीच शिकतात असं नाही, तर शिक्षक सुद्धा शिकतात. दोन्ही शिक्षकांचं जर का मनोगत आपण ऐकलं तर शिक्षक सुद्धा या सगळ्यातून नक्कीच शिकत असतात. आणि दीपाली ज्या एक वाक्य बोलल्या की वर्गातील विद्यार्थी आणि वर्गाबाहेरचा विद्यार्थी यातला जो फरक आहे आणि त्याच्यातून तो विद्यार्थी समजणं आणि मग त्याच्याशी त्या प्रकारचा संवाद होणं, हा सुद्धा शिक्षण प्रक्रियेतला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्या दृष्टीने सुद्धा अशा प्रकारची निवासी शिबिरं ही अतिशय महत्वाची असतात. आताची शिबिर खूप सुखसोयीने संपन्न आहे. जरी आपण ग्रामीण जीवनाचा अनुभव देत असलो, जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा तंबूतलं शिबिर व्हायचं. ते असं डिसेंबर जानेवारी महिन्यातलं, मरणाची थंडी आणि त्या तंबूमध्ये एक झोपून बघा, एक रात्र झोप लागता लागत नाही आणि अशा खूप त्यातल्या आठवणी. मग गुपचूप जाऊन तंबूमध्ये शिरून बाहेर सत्र चालू आहे तर स्वेटर आणलं, मग कुणी स्वेटर घातली, त्यांना शिक्षा, अशा वेगवेगळ्या आठवणी म्हणजे त्या सुद्धा आता आठवतात 20, 25, 30 वर्षांनी सुद्धा. त्या आठवणी लक्षात राहतील अशा प्रकारचं एक मोठं गाठोड या शिबिरात मुलांना नक्कीच मिळत असतं. तर सगळ्या ज्या पालकांनी या शिबिराला पाठवलं त्या सगळ्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो. ते कौतुकास पात्र आहेत. खरं तुमच्यासाठी ते निवेदन नव्हतंच, कारण तुम्ही सगळा अनुभव तो घेतलेला आहे तुमच्या मुलांच्या द्वारे. ज्यांनी पाठवलं नाही त्या पालकांनी आता परत जेव्हा संधी मिळेल 8वी 9वी मध्ये तेव्हा नक्की पाठवा, यासाठी हे शिबिर केलं. त्यामुळे ज्या पालकांनी पाठवलं नाही त्यांनी, आणि आता दादा म्हटलं तसं 5वीच्या पालकांनी म्हणजे 100% उपस्थिती 5वीच्या मुलांची जर का असली, आम्हाला थोडंसं जास्त काम करायला लागेल, हरकत नाही, करू आम्ही ते. पण 100% उपस्थितीचं जर का 5वीचं शिबिर झालं तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. त्यामुळे परत एकदा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आमच्या सगळ्या मुलांचं खूप चांगल्या पद्धतीने त्या शिबिरामध्ये सहभागी झाले, त्यांचंही कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. पालक महासंघातर्फे निवेदन करणारे जे सदस्य आलेले त्यांना कॉर्डलेस माईक द्या. या सर. शिबिर म्हटलं की एक हात शिबिरासाठी महत्वाचा लागतो आणि तो स्मिताताई माने यांच्या मदतीने नक्की आहे. विभागामध्ये अतिशय
पूर्ण शक्तीनिशी ताकदीनिशी ताई मदत करत आहेत. तर तसं प्रत्येक शिबिरामध्ये ताईंचंही मोठं योगदान असतं, तसं 7वीच्या शिबिरामध्येही राहिलेलं आहे. आपण निवेदन ऐकूया. निवेदनमध्ये एक आव्हान आहे सर्व पालकांना, की बऱ्याच पालकांना माहिती असेल की दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये आपल्या क्रीडा स्पर्धा होत असतात. बऱ्याच जणांनी आतापर्यंत फॉर्म भरले असतील आपापल्या वर्गावर किंवा आपण ज्या गटावर आहोत तिथे ते फॉर्म आम्ही पब्लिश केलेले आहेत. तर 25 तारीख आज हे शेवटचे दिवस आहे फॉर्म भरण्याची. तर आपल्या वर्गावर फॉर्म परत येतील किंवा पाठवले नसतील तर परत पाठवायची आम्ही व्यवस्था करू. 28-29 डिसेंबर, 4-5 जानेवारी, 11-12 जानेवारी आणि 18-19 जानेवारी असे